सेमिस्टर 2 समग्र लक्ष अर्थशास्त्र पेपर 2 यामध्ये आपण खर्च वक्र संकल्पनांचा अभ्यास करत आहोत. खर्च वक्र, त्याचे विविध प्रकार, त्याचे वर्गीकरण या संदर्भात आपण मागील तासाला चर्चा केलेली आहे. आता आपण अल्पकालीन सरासरी एकूण खर्च वक्र यू आकाराचा का असतो या संदर्भात चर्चा करणार आहोत. अल्पकालीन सरासरी खर्च वक्र यू आकाराचा का असतो या संदर्भात चर्चा करणार आहोत. तसेच दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र संकल्पना याची सुद्धा चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. मागील तासाला आपण अल्पकालीन सरासरी खर्च वक्र यू आकाराचा कसा असतो, त्याचा आकार इंग्रजीतील यू अक्षरासारखा त्याचा आकार असतो, का असतो या संदर्भात आपण आता याची चर्चा करत आहोत. तर सरासरी स्थिर खर्च आणि सरासरी बदलता खर्च मिळून सरासरी एकूण खर्च वक्र बनतो. सरासरी स्थिर खर्च आणि सरासरी बदलता खर्च मिळून सरासरी एकूण स्थिर खर्च बनतो. प्रारंभी सरासरी स्थिर खर्च वक्र आणि सरासरी बदलता खर्च वक्र देखील सरासरी स्थिर खर्च वक्र आणि सरासरी बदलता खर्च वक्र देखील डावीकडून उजवीकडे उतरत जात असल्याने सरासरी एकूण खर्च वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो आणि वक्र हा उजवीकडे उतरत जातो. परंतु आपल्याला माहीत आहे की एका तो किमान बिंदूला पोचल्यानंतर उत्पादनामध्ये सरासरी स्थिर खर्च वक्र स्थिर राहतो. मग एका किमान बिंदूला पोचल्यानंतर सरासरी बदलता खर्च वाढत जातो आणि सरासरी बदलता खर्चातील वाढीचा दर हा सरासरी स्थिर खर्चामध्ये होणाऱ्या घटीच्या दरापेक्षा जास्त असतो. ज्या वेळेला सरासरी खर्च वक्र वरून खाली येतो आणि एका किमान बिंदूला पोहोचतो त्यावेळेला सरासरी बदलता खर्च वाढतो आणि हा सरासरी बदलता खर्चाचा वाढीचा दर हा सरासरी एकूण खर्चाच्या वाढीपेक्षा जास्त असल्यामुळं खर्च जास्त असल्यामुळे परत एकूण खर्चाचा वक्र एका किमान बिंदूनंतर वर चढत जातो आणि त्यामुळे सरासरी एकूण खर्च वक्राला इंग्रजीतील यू या अक्षरासारखा आकार त्या ठिकाणी प्राप्त होतो. आपल्याला माहिती आहे की एकूण खर्च आणि बदलता खर्च वक्र मिळून एकूण स्थिर खर्च तयार होतो. अर्थशास्त्रात एखादा उद्योग व्यवसाय करत असताना सुरुवातीला इमारत, यंत्रसामुग्री, कायम कामगार या सर्वांचा खर्च, त्यांचं वेतन हा स्थिर खर्चामध्ये होतो आणि जाहिरात, कच्चा माल किंवा अन्य प्रकारे ज्या गोष्टी आवश्यक वाटतात त्या वेळेला जो खर्च केला जातो त्याला सरासरी बदलता खर्च म्हणतात. आणि हा सरासरी बदलता खर्च आणि सरासरी एकूण खर्च यांची बेरीज करून सरासरी स्थिर खर्च हा एकूण उत्पादनाचा खर्च आपल्याला मिळतो. मग सुरुवातीला एकदा स्थिर खर्च हा जास्त असतो त्यावेळेला सरासरी खर्च हा वरच्या पातळीवर असतो आणि जसं उत्पादन वाढेल तसं विशेषीकरणांच्या माध्यमातून, यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून, विविध तंत्रांच्या माध्यमातून जसा वापर केला जातो तसा सरासरी खर्च हा कमी येतो आणि त्यामुळे सरासरी खर्च वक्र हा वरून खाली उतरत येतो आणि तो एका किमान बिंदूला येऊन थांबतो आणि परत तो वाढतो. आता परत तो का वाढतो तर सरासरी स्थिर खर्चापेक्षा सरासरी बदलता खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि हा खर्च वाढल्यामुळं उत्पादनाचा एकूण खर्च वाढतो. त्यामुळं सरासरी खर्च वक्र हा वरून खाली येतो आणि एका किमान बिंदूनंतर, एका विशिष्ट बिंदूनंतर आपण अतिरिक्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो, जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे हा खर्च खालून वरती वाढत जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं त्या सरासरी खर्च वक्राला इंग्रजीतील यू या अक्षरासारखा आकार त्या ठिकाणी प्राप्त होतो. म्हणून अल्पकालीन सरासरी एकूण खर्च वक्र हा इंग्रजीतील यू अक्षरासारखा असतो. कारण कुठलाही व्यवसाय करायचा म्हटलं तर उत्पादन सुरू करण्यापूर्वी खर्च हा जास्त येतो. एकदा उत्पादन सुरू झाले की त्या उत्पादनातून उत्पादन खर्च कमी काढत राहतो आणि उत्पादन खर्च कमी होतो. म्हणून सरासरी खर्च वक्र वरून खाली येतो आणि एका किमान बिंदूला कमीत कमी असतो, पण त्याच्यानंतरही आपण उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो, बदलता खर्च करतो, जाहिरातीमध्ये खर्च करतो, अन्य काही गोष्टींच्यावरती खर्च करतो आणि त्यामुळं सरासरी परत यंत्रसामुग्रीच्या मर्यादा येतात, यंत्राची झीज खर्च वाढते, अन्य काही गोष्टी वाढतात आणि त्याच्यामुळं सरासरी खर्चाचा वक्र वरून खाली येतो आणि एका विशिष्ट बिंदूनंतर तो खालून वरती जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं अल्पकालीन सरासरी खर्च वक्राला इंग्रजीतील यू या अक्षरासारखा आकार प्राप्त होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अल्पकाळात
सीमांत खर्च व सरासरी खर्च हे प्रथम वाढत्या उत्पादनाबरोबर घटत जातात. उत्पादनामध्ये अल्पकाळात सीमांत खर्च आणि सरासरी खर्च प्रथम वाढत, उत्पादन जसं जसं वाढेल तसा तो खर्च घटत जातात. कारण काय? कारण तर स्थिर उत्पादन खर्च हा वाढत्या उत्पादनाबरोबर जो सुरुवातीचा जो स्थिर खर्च आहे तो जसं उत्पादन वाढेल तसा तो वाढत्या उत्पादनावर तो अधिक नगावरती काय तो विभागला जातो. विभागून हा सरासरी स्थिर खर्च हा घटत जातो. त्याचा परिणाम सरासरी एकूण खर्चावर होऊन तो घटतो. त्यामुळं सरासरी एकूण खर्च, तो खर्च घटला की सरासरी एकूण खर्चसुद्धा घटत जातो. त्याचप्रमाणे दुसरं कारण आहे की बदलत्या घटकात श्रमविभागणी आणि विशेषीकरण, बदलत्या घटकात श्रमविभागणी आणि विशेषीकरण यांच्या वाढत्या संधी उपलब्ध होतात. अनेक प्रकारच्या संधी त्या यंत्राचा वापर करता येतो. ते यंत्रसामुग्रीची कपॅसिटी असते, तिची क्षमता असते अधिकाधिक उत्पादन देण्याची, आणि मग त्याचा अधिकाधिक विशेषीकरणाच्या माध्यमातून अधिकाधिक उत्पादन संधी उपलब्ध होतात आणि सीमांत उत्पादन वाढत जाते आणि सीमांत खर्च आणि सरासरी खर्च हा सुरुवातीला घटत जातो. अखेरीस सरासरी खर्च वाढू लागला की सीमांत खर्चसुद्धा त्यापेक्षा जास्त वेगाने वाढतो. का वाढतो? आता सरासरी खर्च वाढू लागल्यानंतर सीमांत खर्च का वाढतो? कारण उत्पादन घटकावरती अतिरिक्त ताण येतो. त्या स्थिर उत्पादन घटकांची कपॅसिटी संपल्यानंतरसुद्धा आपण उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ एखाद्या ट्रकची क्षमता 10 टनाची आहे तर आपण 11-12 टन, कसं तरी 12 टन नेऊ शकतो, पण आपण 15 टनापर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करत राहतो. त्यामुळे त्याचा वेग हा वाढत जातो. या सर्व त्यामुळे त्याच्यावर ताण पडतो. तसेच बदलते घटक हे स्थिर घटकांचा पर्याय ठरू शकत नाही. बदलते घटक हे स्थिर घटकांचा पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे बदलता खर्च हा वेगाने वाढत जातो. या सर्व कारणामुळे या व्यवसाय संस्थेचा अल्पकालीन सरासरी खर्च वक्र इंग्रजीतील यू या अक्षराचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. इंग्रजीतील यू या अक्षराचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. त्याच पद्धतीनं दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र, लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट करू, दीर्घकालीन सरासरी खर्च. आता दीर्घकाळात सर्वच घटक बदलते असतात आणि सर्वच घटक बदलते असतात म्हणून दीर्घकालीन स्थिर खर्च हा प्रकार नसतो. स्थिर खर्चाचा हा प्रकार नसतो, कारण सगळ्याच घटकामध्ये बदल करू शकतात. कारण कालखंड हा 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षाचा असू शकतो. 5 वर्षापेक्षा जास्त कालखंड म्हणजे दीर्घ कालखंड. या कालावधीत आपण यंत्रसामुग्री उत्पादनाच्या कुठल्याही घटकामध्ये बदल करू शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी एकूण स्थिर खर्च हा प्रकार दीर्घकाळामध्ये असत नाही. अल्पकाळात आपण ज्या संयंत्राच्या क्षमतेच्या मर्यादेतच व्यवसाय संस्था आपल्या वस्तूचं उत्पादन कमी जास्त करू शकते. परंतु दीर्घकाळात उत्पादनाचे प्रमाण वाढवण्यासाठी नवीन संयंत्र बसवणे उत्पादन संस्थेला शक्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तसेच दीर्घकाळातील व्यवसाय संस्थेच्या वाढीचा प्रश्न हा उत्पादनाचाच प्रश्न असतो. उत्पादनाच्या इष्ट प्रमाणाला आवश्यक त्या क्षमतेचे नवीन संयंत्र बसवता येतात. तसेच इतर उत्पादन घटक बदलता येतात. त्यामुळे दीर्घकालीन स्थिर खर्च आणि बदलता खर्च असा दीर्घकाळामध्ये भेद नसतो. सगळेच खर्च हे बदलते असतात. स्थिर खर्च दीर्घकाळात असंच नाही. या ठिकाणी एक आकृती आपल्यासमोर आहे आणि या आकृतीच्या माध्यमातून दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र आपल्याला दर्शवण्यात आलेला आहे. अल्पकालीन सरासरी खर्च वक्र 1, अल्पकालीन सरासरी खर्च वक्र 4. या अल्पकालीन सरासरी खर्चाच्या वक्रीत उत्पादन दाखवताना अल्पकालीन सरासरी खर्च हा तिच्या अल्पकालीन सरासरी खर्च एकूण खर्च वक्र आहे. हा 4 हा एकूण खर्च वक्र आहे. 1, 2, 3, 4 असे मिळून हा एकूण खर्च वक्र उत्पादन संस्था एवढं उत्पादन करत असताना या ठिकाणी आपल्याला कर हा सरासरी खर्च आहे आणि उत्पादन वाढवून तो फक्त पर्यंत करायचा आहे. त्यावेळेला अल्पकालीन सरासरी खर्च वक्र 4 हा सरासरी खर्च वक्रान दाखवल्याप्रमाणे फ ते ट ज्या आकृतीत दर्शवल्या आहे एवढा सरासरी खर्च वक्र येऊ शकतो. सरासरी खर्च वक्र येऊ शकतो. अल्पकाळात काही घटकांचा पुरवठा स्थिर असल्याने उत्पादन संस्थेचा सरासरी खर्च हा जास्त आहे असे दिसून येते. दीर्घकाळात स्थिर घटकात वाढ करणं शक्य असल्यामुळे उत्पादनाच्या नव्या पातळीशी सुसंगत अशा स्थिर घटकाचं प्रमाण या ठिकाणी निवडणं उत्पादन संस्थेला शक्य होतं. त्यामुळं
उत्पादन संस्था अधिक वरच्या उत्पादनाचा स्वीकार करते आणि सरासरी खर्च वक्र 5 या खर्च वक्राने दाखवलेल्या परिस्थितीत ती उत्पादन संस्था या ठिकाणी उत्पादन करू शकते. आणि अशा पद्धतीनं सर्वोच्च पातळीवर जाणं, वरच्या पातळीवर जाणं आणि जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी उत्पादन संस्था करू शकते. असे बदल केल्यानंतर मात्र उत्पादन संस्थेला अफ इतकं उत्पादन पातळीला सरासरी खर्च पर्यंत इतका खर्च हा खाली आलेला आहे. जास्तीचं उत्पादन केल्यामुळं अकपेक्षा अफ उत्पादन केल्यामुळं त्या ठिकाणी जास्त उत्पादन त्यांना मिळू शकते. कर या सरासरी खर्च वक्राला अक एवढंच उत्पादन संस्थेला उत्पादन मिळते, तर क फ एवढं उत्पादन वाढ केल्यानंतर म्हणजेच अफ एवढं उत्पादन केल्यास अल्पकाळात फट एवढा सरासरी खर्च येतो. अल्पकाळाने घालून दिलेली मर्यादा म्हणजेच अल्पकालीन सरासरी खर्च वक्र 4 हा सरासरी खर्च वक्र अल्पकाळात या मर्यादे पलीकडे जाणे, या मर्यादेची जी काही मर्यादा आहे त्याच्या पलीकडे जाणं काय असतं, शक्य नसते. मात्र दीर्घकाळात मात्र अल्पकालीन सरासरी खर्च वक्र 5 जो आकृतीत दर्शवलेला आहे या नव्या अल्पकालीन सरासरी खर्च वक्राच्या कक्षेत जाणे शक्य होत असतं. तसेच दीर्घकाळात अपया उत्पादन पातळीचा सरासरी खर्च फट अपया उत्पादन पातळीचा सरासरी खर्च फट या अल्पकालीन सरासरी खर्चापेक्षा कमी करून तो पर्यंतच खाली येतो. पर्यंतच खाली आणणं उत्पादन संस्थेला शक्य झालेलं आहे. पर्यंतच खाली आणणं शक्य होते. अशा पद्धतीनं अल्पकालीन सरासरी खर्च वक्र 1 अल्पकालीन सरासरी खर्च वक्र 2 अल्पकालीन सरासरी खर्च वक्र 3 अल्पकालीन सरासरी खर्च वक्र 4 हे वक्र उत्पादन संस्थेचे अल्पकालीन सरासरी खर्च वक्राचे वेगवेगळे वक्र आहेत. आणि ह्या वेगवेगळ्या उत्पादनाच्या पातळ्या आहेत, वेगवेगळ्या संयंत्र उत्पादनाच्या पातळ्या आहेत. आणि अल्पकालीन सरासरी खर्च वक्र 1 हा कमी क्षमतेचा असलेल्या उत्पादनाचा संयंत्राचा सरासरी खर्च वक्र आहे. अल्पकालीन सरासरी खर्च वक्र हा पेक्षा अधिक उत्पादन क्षमता असलेल्या संयंत्राचा सरासरी खर्च वक्र आहे. दीर्घकाळात अशा विविध यंत्र असलेल्या अशा अनेक अल्पकालीन सरासरी खर्चाचे पर्याय उपलब्ध असतात. त्यापैकी कमीत कमी खर्चात आपल्याला हव्या असलेल्या पातळीला उत्पादन ज्या संयंत्राच्या सहाय्याने करता येईल त्याचीच निवड या ठिकाणी उत्पादन संस्था या ठिकाणी करू शकते. अशा पद्धतीनं दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र हा अनेक अल्पकालीन सरासरी खर्च वक्रांना स्पर्श करतो. म्हणून अल्पकालीन सरासरी खर्च वक्रावरील कोणताही बिंदू दीर्घकालीन सरासरी खर्च वक्राच्या खाली असत नाही, कारण तो अनेक खर्च वक्रांना स्पर्श करून काढलेली एक साखळी आहे. अनेक सरासरी खर्च वक्र एक दिवस धरून आपण एक महिना म्हणून एक वर्ष आणि अनेक वर्षाच्या मिळून साखळी करून अनेक वर्ष आपण 12 वर्ष 15 वर्ष असं म्हणू शकतो. तसा अनेक अल्पकालीन सरासरी खर्च वक्राच्या किमान पातळीला स्पर्श करून दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र हा आपल्याला काढता येतो. त्यामुळं कोणत्याही अल्पकालीन सरासरी खर्च वक्राचा किमान बिंदू हा दीर्घकालीन सरासरी खर्च वक्राच्या खाली येत नाही. दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र हा अल्पकालीन सरासरी खर्च वक्राच्या मानाने उथळ आणि बशीच्या आकाराचा असतो. उथळ आणि बशीचा आकाराचा असतो. याचा संबंध मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाच्या बचतीशी व या ठिकाणी तोट्याशी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तसेच अल्पकालीन सरासरी खर्च वक्र दीर्घकालीन सरासरी खर्च वक्राला कधीच छेदत नाही. अल्पकालीन सरासरी खर्च वक्र आहे हा दीर्घकालीन सरासरी खर्च वक्राला कधीच छेदूच शकत नाही, कधीच छेदत नाही. कारण दीर्घकालीन सरासरी खर्च हे अल्पकालीन सरासरी खर्चापेक्षा जास्त असत नाही. अल्पकालीन सरासरी खर्चापेक्षा ते कधीच जास्त असत नाही. प्रत्येक अल्पकालीन सरासरी खर्चावरील किमान बिंदू हा यंत्रकुलाचा पर्याप्त उद्योग दर्शवतो, तर दीर्घकालीन सरासरी खर्चावरील प्रत्येक बिंदू उत्पादन पातळीला किमान खर्च दर्शवतो. म्हणजे या ठिकाणी अल्पकालीन सरासरी खर्चावरचे जे काही किमान बिंदू आहेत या ठिकाणी म, न, ख, ट हे स हे जे किमान बिंदू आहेत त्याच ठिकाणी दीर्घकालीन सरासरी खर्च वक्राचा सुद्धा या ठिकाणी उत्पादन पातळी दर्शवली जाते. अशा पद्धतीनं अल्पकालीन आणि दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र संकल्पना आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आपण पहा, आपल्यासमोर आकृती आहे, त्याचं विश्लेषण आहे, आपण पाहू शकता. काही समजलं नाही, अडचण असेल तर आपण ह्याच्यावरती प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.